आनापानसतीचा अभ्यास करायचा आहे। येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे सजगतापूर्वक बघायचं आहे, जाणायचं आहे। पाठीचा कणा सरळ, श्वासाकडे लक्ष। श्वास येत आहे, श्वास जात आहे। प्रत्येक क्षण सजगतापूर्वक प्रत्येक श्वासाची जाणकारी मनाला द्यायची आहे। जितकं आपण शरीराला हलवणार तितकं मन विचलित होणार। आपल्या मनाची स्थिरता तेव्हा असते जेव्हा आपण शरीराला स्थिर ठेवतो, नाहीतर शरीर हलवलं मन चंचल आहे, क्षणात विचलित होतो। श्वासावर एकाग्र करायला गेलं मन पळतो। मन दोनच जागेवर भटकत असतो, एक तर भूतकाळ, दुसरा भविष्यकाळ। भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांचं चिंतन करतो। मी इथे गेलो होतो, हे केलं होतं, मित्रमैत्रिणीच्या घरी गेलो होतो, पूर्ण त्यामध्ये रममान होतो, ध्यान करू देत नाही। तिथे ज्या काही घटना घडल्या त्याचा आस्वाद घेतो, दुःखी होतो। आपल्याला वर्तमानात जीवन जगायचं आहे। भविष्यामध्ये जे जे आपण करण्याचे स्वप्न रंगवले, चिंतन केलं, ते सारं डोळ्यासमोर येतो आणि त्यामध्ये लोटपोट होतो। मला हे बनायचं आहे, ते बनायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे। तो भविष्य आहे, काय करायचं आहे ते पुढची परिस्थिती सांगतो। आपल्याला आता चिंतन करायची गरज नाही। आता फक्त वर्तमानात जीवन जगायचं आहे। हल्ली मला काय करायचं आहे आणि काय करायला पाहिजे। आताचं जे बीज आहे पुढे भविष्यामध्ये चांगलं फळ देते जर योग्य बीज लावलं तर। आता जर खराब बीज लावलं, चिंतन केलं आपण, चिंतनानं प्रगती होत नाही। कृती महत्त्वाची आहे। आज आपण कसे वागलो, काय करतो यावर अवलंबून आहे भविष्य। आपण आजच भविष्याचा विचार केला आणि कृती काहीच केली नाही वर्तमानात, तर फळ येणे मुश्किल आहे। म्हणून आपल्या मनाला स्थिर आणि एकाग्र याचा अभ्यास केल्याशिवाय आपलं मन टिकणार नाही। एका विषयावर टिकणार नाही तर त्याचा लाभही होणार नाही। हा अभ्यास आपल्याला शाळेमध्ये कामी येतो। पुस्तकं वाचणे, पाठांतर करणे, पेपर सोडवणे, एक्झाम शांत मनाने देणे, याकरिता आपल्याला मदत मिळतो आणि चांगल्या मार्क्सने आपण पास होतो। आईवडिलांनी जी मेहनत घेतलेली आपल्याला शिकवायला, ती मेहनत फळास येतो। पण जर आपलं मन एकाग्र नसेल, स्थिर नसेल, एका विषयावर टिकत नसेल, तर आपण प्रगती करू शकत नाही। म्हणून या निमित्ताने, शिबिराच्या निमित्ताने आपण एकत्र आलो अभ्यास करण्याकरिता। जे नैसर्गिक नॅचरल श्वास आहे त्यावर आपण अभ्यास करत आहोत। कोणी दिला नाही, कोणी बनवलेला नाही, आपणही बनवलेला नाही। बळजबरीनं कोणी दिला आणि आपण त्याचं काम करतो असं नाही, नैसर्गिक आहे। श्वासावर आपण जीवित आहोत, त्यामुळे आपण त्या श्वासावर काम करत आहोत आणि मनाला एकाग्र निर्मळ करत आहोत। मनाचा स्वभाव आहे चंचल, क्षणात पळतो वानराप्रमाणे। या फांदीवरून त्या फांदीवर जसं वानर जातो त्याच प्रकारे मनाची आदत आहे। म्हणून आपण आपल्या मनाला स्थिर करण्यासाठी, एकाग्र करण्यासाठी हा अभ्यास आहे। हा अभ्यास एका दिवसाचा नाही आहे, जन्मभरासाठी शेवटच्या श्वासापर्यंत अभ्यास करायचा आहे। कारण या श्वासावरच आपण जीवित आहोत। बघा श्वासाकडे, श्वास येत आहे,
श्वास जात आहे. जितकं तुम्ही हलणार, शरीराला हलवणार डुलवणार, तितकं मन विचलित होणार, तितकी अस्थिरता निर्माण होणार. जसे एखादे टब भरला पाण्याने आणि तो पूर्ण फुल काठापर्यंत, वरच्या काठापर्यंत भरून आहे, एकदम स्थिर आहे. अचानक तुम्ही त्यामध्ये एक खडा टाकावा मधात छोटासा, पूर्ण ते पाणी चंचल होऊन जातं, विचलित होतो, अस्थिर होतो, पूर्ण तरंग वलय उमटतात, स्थिरता राहत नाही. अशाच प्रकारे तुम्ही जितकं हलणार, शरीराला हलवणार, तितके अस्थिर होणार, स्थिर राहणार नाही, तुमच्या मनाची एकाग्रता राहणार नाही. त्यामुळे तुमचा अभ्यास होणे कठीण आहे. कोणताही अभ्यास होतो, धम्माचा असो चाहे तुमचा शाळेतला असो, अभ्यास होणार नाही. म्हणून आपण आपल्या मनाला एकाग्र करण्यासाठी पहिलं पाऊल उचललेलं आहे. प्रयत्न करता करता त्यामध्ये आपल्याला सफलता प्राप्त होणार, आपण यशस्वी होणार. आज नाही तर उद्या ते यश आपल्या पदरी पडणार. परंतु आपले प्रयत्न असल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय काहीही मिळत नाही. म्हणून आपल्याला वाटत असेल की आपले मातापिता खुश झाले पाहिजे आपल्या कार्यामुळे, आपल्या शिक्षणामुळे, तर आपण त्यांच्या त्या मेहनतीचं फळ त्यांना प्राप्त झालं पाहिजे, तर आपल्याला मेहनत करावी लागेल. त्यासाठी आपण हे ध्यान करत आहोत, आनापानसतीचा अभ्यास करत आहोत. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाला सजगतापूर्वक जाणणे. बघा, दोन्ही नासिकेच्या पुढे वरच्या ओठावरून श्वास येणे जाणे करतो. बाहेरून या वायुमंडलामधून आत श्वास घेताना तो गरम येतो. आपल्या शरीराचं तापमान जास्त असल्यामुळे बाहेरून येणारा श्वास थंड, सुरुवातीला आपल्याला वरच्या ओठावर थंड थंड वाटतो, कारण बाहेरचं वातावरण थंड आहे आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा. जेव्हा तो आतमध्ये जातो शरीरात आणि बाहेर निघतो, गरम होऊन निघतो, कारण आपल्या शरीराचं तापमान बाहेरच्या वायुमंडलापेक्षा जास्त आहे. त्यामुळे बाहेर जाताना तो गरम जातो. ते आपल्याला वरच्या ओठावर जाणायचं आहे, दोन्ही नासिकेला स्पर्श करून जातो. हलायचं नाही, डोळे खोलायचे नाही, शांत बसायचं. ज्या आसनात आपण बसलो त्याच आसनामध्ये स्थिर 10 मिनिट 15 मिनिट आपण आपल्या मनाला एकाग्र करायचं, शांत बसायचं. रात्री आपण झोपलो, शांततेने जर झोप गेली तर आपल्याला ध्यानामध्ये काही व्यत्यय येत नाही. पण आपण का उशिरा झोपलो तर शांत झोप न लागल्यामुळे ध्यानामध्ये आळस येतो, आणि आळस मनुष्याचा शत्रू आहे. हा आपल्याला हानी पोहोचवतो, मनाला स्थिर होऊ देत नाही. हा अभ्यास करताना आपल्याला मन भटकवेल, अस्थिर करेल, भटकून जाईल मन. जर मन भटकलं तर आपल्याला त्रास देण्याची गरज नाही, त्राण करून घ्यायचा नाही. शांततेने एवढंच म्हणायचं की माझं मन भटकलं. तुरंत वापस येणार, त्याला जाणकारी होणार की घरचा मालक जागा आहे. तेव्हा तो लवकरात लवकर वापस येणार, पुन्हा श्वासावर काम करणार की 2-3 श्वास पाहिल, श्वास येत आहे, श्वास जात आहे, श्वास येत आहे, श्वास जात आहे. श्वासाची जाणकारी घेईल आणि पुन्हा बाहेर कोणत्या ना कोणत्या विषयामध्ये भूतकाळाच्या किंवा भविष्यकाळाच्या निघून जाईल. आपल्याला त्याची जाणकारी पाहिजे की माझं मन भटकलं, तर तेव्हाच आपण हे असं म्हणू शकतो की या क्षणाला माझं मन भटकलं. तुरंत येतो वापस. पण आपल्याला जर याची जाणकारी नसली, बेहोशीत असेल,
झोप असेल डोळ्यावर, आळस असेल, तर त्याची जाणकारी नसल्यामुळे तो तिथेच रममान होणार आणि आपला वेळ व्यर्थ जाणार. असं होऊ नये म्हणून आपण सजगतापूर्वक श्वासाला जाणायचं आहे, होशमध्ये राहून, विचलित न होता, शरीराला एकदम स्थिर ठेवून. भगवान बुद्धाची मूर्ती बघतो आपण कशी आहे, पाठीचा कणा सरळ, श्वासाकडे लक्ष, हातावर हात पालथी मारून जितकं स्थिर राहणार तितकं मन एकाग्र होणार. एकाग्र मनाने केलेलं कोणतंही काम लाभदायक असतो. विचलित चंचल मनाने केलेलं काम केव्हाही बिघडतो. म्हणून धम्मपदामध्ये भगवान बुद्ध म्हणतात, मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततोनं चक्कमन्वेती, ततोनं दुःख मनवेती चक्कं व वहतो पदं. त्या मनुष्याच्या मागं असे दुःख धावतो जसे बैलबंडीचे चाकं बैलाच्या मागं धावतात. कुणाच्या मागे? जो मनाला दूषित करून कार्य करतो. दुसऱ्या गाथेमध्ये भगवान बुद्ध म्हणतात, मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोती वा. प्रसन्न मनाने जे भाष्य करतो किंवा कृती करतो, ततोनं सुख मनवेती, त्या व्यक्तीच्या मागे सुख असं धावते की छाया व अनपायिनी. आपली शरीराची सावली आपला साथ सोडत नाही. तशाच प्रकारे आपलं जे एकाग्र मनाने निर्मळ मनाने केलेलं कार्य, त्याचं जे सुख आहे ते सुद्धा सावलीप्रमाणे आपल्या पाठीशी राहतो. म्हणून आपल्याला या निमित्ताने, शिबिराच्या निमित्ताने आपण हा अभ्यास करण्याचे प्रयत्न करत आहोत. आज नाही उद्या सफलता प्राप्त करणार, यशस्वी होणार. कुशिनारा बुद्धविहार या ठिकाणी आपण ध्यान करीत आहोत, अभ्यास करीत आहोत. हळूहळू हा अभ्यास आपल्याला वाढवायचा आहे, आदत पडेल आणि नंतर आपण आपल्या मनाला जास्त वेळपर्यंत स्थिर करत राहू, टिकवू, एकाग्र करू. हळूहळू ते निर्मळ होईल. निर्मळ झालेलं मन आपल्याला लाभ देणार, यशस्वी करेल. या प्रकारे आपण हा अभ्यास सदैव घरी गेल्यानंतरसुद्धा कायम ठेवायचा आहे. दैनंदिनी जीवनामध्ये आपल्या या अभ्यासाने आपल्याला खूप लाभ होणार आहे. तुम्ही तुमच्या उद्दिष्टामध्ये, जे काही तुमचं उद्दिष्ट आहे, तुमचं जे ध्येय आहे, त्यामध्ये तुम्ही निश्चितच यशस्वी होणार. आजचे प्रयत्न उद्या यश प्राप्त करून देणार. बघा श्वासाकडे. श्वास येत आहे, श्वास जात आहे. प्रत्येक क्षण सजगतापूर्वक. श्वासाची जाणकारी स्पष्ट होत नसेल तर 2-3 श्वास थोडे जोरात घ्या, जोरात सोडा. इतकेही जोरात नाही की दुसऱ्या बाजूवाल्याला आपल्या श्वासाचा आवाज येईल. नंतर स्वाभाविक गतीवर येणाऱ्या श्वासाला बघायचं आहे. अधूनमधून असं करायचं की जोरात श्वास घ्यायचे, जोरात सोडायचे, तेच करायचा श्वास. नंतर स्वाभाविक गतीवर आलेल्या श्वासाला जाणायचं आहे. श्वास येत आहे तर येत आहे, जात आहे तर जात आहे. कधीकधी एखादी विकार आपल्या शरीरात उत्पन्न झाला, वेदनेच्या रूपाने येतो, वर येतो आणि ती वेदना असह्य होतो, तेव्हा श्वास तेज होतो, आपोआप तेज होतो. तर त्या श्वासाला जाणायचा, तेज झालेला श्वास लांब चालतो, लांब आत येतो. त्याला जाणायचं आहे की श्वास लांबा आहे की छोटा आहे. कधीकधी श्वास माहीत पडत नाही, इतका धीमा चालतो, म्हणजे थोडक्यातच भरं 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 निघतो, आतमध्ये येतो. छोटा श्वास. भगवंतांनी सांगितलं की श्वास लांब असेल तर लांब आहे मनाचं, मनातल्या मनात जाणायचं, आणि छोटा असेल तर, आखूड असेल तर छोटा आहे असं जाणायचं.
बघा, श्वासाला श्वास येत आहे, श्वास जात आहे, वरच्या ओठाला स्पर्श करत आहे, दोन्ही नासिकेला स्पर्श करून वरच्या ओठावरून जाणे येणे करतो. बघा श्वासाकडे, काही बघायचं नाही, दुसरं चित्र नाही, चिंतन करायचं नाही, मूर्ती बघायची नाही, कुठल्याही प्रकारे मनाला भटकूच द्यायचं नाही, फक्त श्वास. तोही सजागतापूर्वक होशमध्ये राहून, बेहोशीत नाही, झोप नाही, तंद्री नाही, आळस नाही. श्वासाकडे लक्ष, पाठीचा कणा सरळ, प्रत्येक क्षण सजग, हलायचं नाही. आजचे प्रयत्न उद्या तुम्हाला सफलता प्राप्त करून देणार आणि निश्चित तुम्ही यशस्वी होणार. म्हणून आजचा हा अभ्यास तुम्हाला पुढे भविष्यामध्ये लाभदायक ठरणार, मुक्तीकडे घेऊन जाणार, निर्वाण सुखाकडे घेऊन जाणार. हा तुमचा लाभ आहे. म्हणून आजपासून केलेले प्रयत्न, अभ्यासाची निरंतरता सफलतेकडे घेऊन जातो. ही सफलतेची किल्ली आहे. आज आपण अभ्यास केला तर उद्या आपण सफल आहोत. म्हणून सर्वांनी आज अभ्यास मनपूर्वक करावा. रोज आपल्याला जेवढे दिवस आपलं शिबिर आहे, 15 दिवसाचं शिबिर, थोडे दिवस राहिलेले आहे, त्यामध्ये आपण योग्य प्रकारे मन लावून अभ्यास केला, निश्चितच आपल्याला शाळेतल्या अभ्यासाकरिता याची मदत होईल आणि मदत व्हावी. म्हणून आपण मन लावून अभ्यास करावा. थोडे दिवस राहिलेले आहे, त्याचा योग्य प्रकारे लाभ घ्यावा.